नीट पेपरफुटीचं प्रकरण आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेलं आहे। या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। याच प्रकरणी आणखी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येते। त्या अनुषंगाने आपण ही बातमी पाहूया। नीट प्रकरणी सीबीआयने गुजरातमधल्या 60 ठिकाणी छापे टाकल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। सीबीआयने गुजरातमधल्या 4 जिल्ह्यांमध्ये छापेमारी केल्याचं समजतंय। सीबीआयने हजारीबाग इथनं पत्रकार जमालुद्दीनलाही अटक केलेली आहे। जमालुद्दीनवर प्राचार्य आणि उपमुख्याध्यापकांना मदत केल्याचा आरोप आहे। नीट प्रकरणी सीबीआयने गुजरातमधल्या काही ठिकाणांवर छापे टाकल्याची माहिती मिळते। 4 जिल्ह्यांमध्ये ही छापेमारी करण्यात आलेली आहे। 7 ठिकाणी छापे टाकले गेल्याचं समजतंय। सूत्रांकडून या संदर्भातली माहिती मिळते। त्यामुळे बिहार, महाराष्ट्र आणि त्या पाठोपाठ आता गुजरातमध्ये सुद्धा सीबीआय कडून आता तपास होतोय, छापेमारी केली जाते। तर नीट प्रकरणी सीबीआयने गुजरातमधल्या 60 ठिकाणी छापेमारी केलेली आहे। 4 जिल्ह्यांमध्ये ही छापेमारी करण्यात आलेली आहे। सीबीआयने हजारीबाग इथनं पत्रकार जमालुद्दीनलाही अटक केल्याची माहिती मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।